मॅडम, आपण हॉर्मोन्सबद्दल बोलतो आहे की त्याचं फंक्शनिंग आणि त्याचं डिसफंक्शनिंग झालं तर नेमकं काय होतं. तर या एपिसोडमध्ये आपण टेस्टेस्टेरॉन, इस्ट्रोजन, की जी स्पेसिफिकली सेक्शुअल हॉर्मोन्स म्हणली जातात, तर ते त्याचा रोल काय असतो आणि स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये आणि त्याच्या डेफिशियन्सीमुळे नेमकं काय होतं हे जाणून घेणार आहोत. आणि आणखी एक महत्त्वाचा विषय बोलणार आहोत की थायरॉईडचा प्रश्न आज अनेकांना भेडसावतो. म्हणजे अनेकांना गोळी सुरू असते किंवा थायरॉईड फंक्शन बरोबर नाही अशी अनेकांची समस्या असते. तर या सगळ्याविषयी आपण या एपिसोडमध्ये चर्चा करूया. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. डॉक्टर, टेस्टेस्टेरॉन हा विषय अनेकांना माहिती आहे. टेस्टेस्टेरॉन हे महत्त्वाचा हॉर्मोन आहे, सेक्शुअल हॉर्मोन आहे आणि मेल सेंट्रिक हॉर्मोन आहे. तर याच्याविषयी बरेच गैरसमज आहेत. म्हणजे टेस्टेस्टेरॉन लेवल जर तुमची कमी असेल तर ती वाढवून घ्या, अशा पण ॲडव्हर्टिजमेंट्स दिसतात. तर ह्याच्यामुळे अनेक पुरुषांच्या मनात शंका आहेत की बाबा आपली लेवल नक्की योग्य आहे, नाही आहे, डेफिशियन्सी आहे का? तर याविषयी सांगाल तुम्ही? हा खूप महत्त्वाचा प्रश्न एवढा करता आहे की एक मिथ आहे की फक्त मेनमध्ये टेस्टॉस्टेरॉन असतं आणि बायकांमध्ये इस्ट्रोजन असतं. खरं तर दोघांमध्ये इस्ट्रोजन आणि टेस्टॉस्टेरॉन असतं, त्याचं प्रमाण वेगळं असतं. पुरुषांमध्ये टेस्टॉस्टेरॉनची लेवल बायकांच्या टेस्टॉस्टेरॉनच्या मनाने 10 पटीने जास्त सर्क्युलेशन असतं. तर पुरुषांमध्ये टेस्टॉस्टेरॉनचा रोल काय असतो, तर आपण जर सेक्शुअल फंक्शनच्या दृष्टीने बघितलं तर टेस्टॉस्टेरॉनचा रोल मेंदूवरती पण असतो, हार्टवरती असतो, लिव्हरच्या फंक्शनिंगवरती असतं. ते जे आपल्या सर्क्युलेशनमध्ये लिपिड्स असतात, ते स्पेशली कोलेस्ट्रॉल, त्याचा उपयोग हॉर्मोन प्रोडक्शनमध्ये कसा व्हायला पाहिजे, त्याचे जे इफेक्ट्स आहेत टेस्टिसवरती ते कसे व्हायला पाहिजेत, आणि मग स्पर्म प्रोडक्शन, ते स्पर्म प्रपल्शन, इरेक्शन येणं, इरेक्शनसाठी लागणारे जे सेल्स आहेत किंवा ब्लड फ्लो आहे ते किती इफेक्टिव्हली मेंटेन होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा जो इफेक्ट आपल्याला दिसतो तो टेस्टोस्टेरॉन मीडिएटेड असतो. मीडिएटेडचा अर्थ काय की ते एकटं काम करत नसतं, त्याच्याबरोबर बाकीचे सगळे घटक आणि इतर हॉर्मोन्सही काम करत असतात. सो आपण ऑलरेडी ह्याचा अभ्यास केला आहे की कुठलंही हॉर्मोन एकटं काम करत नाही. ते तुमच्या सेल्सच्या बेसिक न्यूट्रिशनवरती, इतर हॉर्मोन्सवरती, स्ट्रेस हॉर्मोन्सशी रिलेटेड मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचं अवलंबून असतात. ॲक्च्युली हॉर्मोन्ससुद्धा एक प्रकारचे प्रोटीन असतात. तर तुम्ही प्रोटीन डेफिशियंट असलात तर तुम्ही बहुतेकदा तुमचे हॉर्मोन्स ऑप्टिमाइज नसतात. मग टेस्टॉस्टेरॉनचं डेफिशियन्सी किंवा एक्सेस कसं ओळखायचं? खूप लोकांना वाटतं की कोणीतरी खूप ॲग्रेसिव्ह असलं आणि असं असलं तर टेस्टॉस्टेरॉन वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली तसं नसतं, कारण की तुमची जे ब्रेन हेल्थ किंवा ब्रेन फंक्शनिंग आहे, जसं आपण बघितलं तसं डायरेक्टली कोरिलेटेड आहे. अगदी तुम्ही कन्सीव्ह होण्यापासून तुमचं ब्रेन कसं डिझाईन होतं त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आज तर आपल्याला हेही माहिती आहे की प्रेग्नन्सीच्या वेळेला आईनी सायकोलॉजिकल कुठले कुठले ट्रॉमा सहन केले त्याच्यावरती पण अवलंबून असते की ते जे बाळ जन्माला येतं त्याचं ब्रेन फंक्शन कसं असणार आहे. तर आपण कोणाच्या बिहेवियरवरनं डायरेक्टली अस्युम नाही करू शकत की हां त्याचं टेस्टॉस्टेरॉन जास्त आहे किंवा कमी आहे. युजली आपण जेव्हा टेस्टॉस्टेरॉन डेफिशियन्सी किंवा कुठल्या पुरुषांमध्ये टेस्टॉस्टेरॉनचा अभाव आहे किंवा कमी पडतं आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण ते अँड्रोपॉज किंवा ह्याचा जो पॉडकास्ट केला होता त्याच्याशी कोरिलेट करू शकतो. पुरुषांमध्ये टेस्टॉस्टेरॉन लेवलचे जे पीक आहे ते साधारणपणे प्युबर्टी नंतर, म्हणजे 11-12व्या वर्षी जेव्हा सुरू होतं ते 18 ते 25-27 या वयापर्यंत त्याचा पीक असतो. ते पीक झाल्यानंतर तिथे जवळपास 40 पर्यंत मेंटेन होतो आणि मग हळूहळू हळूहळू हळू डिक्रीज होतो. ते जे डिक्रीज असतं टेस्टॉस्टेरॉनचं ते डायरेक्टली तुमच्या लाईफस्टाईल, फूड आणि इतर इन्सल्ट्सवरती अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, लहान मुलांमध्ये पण आज आपण ब्रेस्ट डेव्हलपमेंट बघतो, त्यांच्यामध्ये इस्ट्रोजनचं प्रिडॉमिनन्स असतं आणि आपण एंडोक्राईन डिस्ट्रप्टिंग केमिकल्सबद्दल बोललो आहे. सो जिथे फास्ट फूड आहे, पॅकेज फूड्स आहेत, फूड ॲडिटिव्ज आहेत, परफ्युम्स आहेत, पेट्रोकेमिकल्स आहेत किंवा सॉईल आणि वॉटर कंटॅमिनेशन खूप हाय आहे,
पॉल्युशन, पेस्टिसाइड्स खूप वापरले जातात. ते हे एंडोक्राईन डिसरप्टिंग केमिकल्स त्या हॉर्मोन्सचे रिसेप्टर्स ब्लॉक करून इस्ट्रोजेनायझेशन म्हणजे इस्ट्रोजनच्या सारखे वागणारे स्टिम्युलेशन त्या सेलला देतात. त्यामुळे आपण लहान मुलांमध्ये कधी कधी ब्रेस्ट डेव्हलपमेंट बघतो किंवा मुलींमध्ये पिरियड्स अर्ली आलेलं बघितलं. मग ह्याचा अर्थ असा आहे का की टेस्टोस्टेरोन तिथे डेफिशियंट आहे? नाही. उलटं काय होतंय की आपल्या ब्लडमध्ये जे काही हॉर्मोन बाइंडिंग केमिकल्स असतात त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे टेस्टोस्टेरोनचा जो इफेक्ट आहे तो इझिली दिसून येत नाही. सो हे डायनॅमिक प्रोसेस असते. कोणाच्याही शरीरामध्ये ब्लड वर्कमध्ये ही डायनॅमिक प्रोसेस असते. पुरुषांमध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात ते नॅचरली अप अँड डाऊन होत असतात. लाईटमुळे, सर्केडियन रिदममुळे, झोपेमुळे, खाण्याच्या सिक्वेन्समुळे. तर त्या लेवलचा आणि टेस्टोस्टेरोनच्या राईज आणि फॉलमध्ये पण तसाच फरक असतो. आपण जर आपल्या पूर्वजांकडे बघितलं, ॲन्सेस्टर्सकडे, हंटर गॅदरर ॲन्सेस्टर्स, तर त्यांची जीवनशैली कशी होती की ऊन वर यायच्या जस्ट आधी उठायचं, हंट सुरू करायचं आणि लाईट ब्रेक झाल्याच्या वेळेला तुमचं एन्व्हायरमेंट सगळ्यात सुटेबल असतं. लाईट इनफ असतो पण ऊन एवढं वाढलेलं नसतं की तुम्ही फंक्शन नाही करू शकत. तिथे तुमचं मॅक्सिमम एक्सरसाइज कपॅसिटी असते, म्हणजे तुम्ही हंटवरती जाऊ शकता. तर तुमच्या त्या लेवलला कॉर्टिझॉल पण हाय असतं आणि टेस्टोस्टेरोन पण हाय असतं. वेकिंग अप तुमच्या शरीराला वेकअप करतं आणि स्ट्रेसेसला डील करायला सक्षम बनवतं. टेस्टोस्टेरोन तुमच्यामध्ये ड्राईव्ह देतं ते हंट कम्प्लीट करण्यासाठी. जेव्हा टेस्टोस्टेरोन हाय असतं तेव्हा तुमचं ड्राईव्ह, फोकस, कॉन्सन्ट्रेशन सिंगल माइंडेड असतं की हे आपल्याला करायचं, हे करून दाखवायचं आहे. सो ज्या लोकांमध्ये टेस्टोस्टेरोन ऑप्टिमाइज्ड असतं, जे पुरुष असतात, त्यांच्या लक्षात येतं की हो, जेव्हा ते हेल्थी असतात, एक्सरसाइज बूस्ट टेस्टोस्टेरोन, काही तुम्ही जेव्हा होल फूड्स खाता, तुमचं डाएट क्लीन असतं, त्याच्यामध्ये ॲडिटिव्ज नसतात, तेव्हा तुमचं टेस्टोस्टेरोन ऑप्टिमाइज्ड असतं. जेव्हा तुमचं सर्केडियन रिदम ऑप्टिमाइज म्हणजे झोप करेक्ट असते, तुम्ही वेळेवरती उठता आणि झोपतात, तेव्हा तुमचं टेस्टोस्टेरोन ऑप्टिमाइज्ड असतं. तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त क्लिअर हेडेड आणि फोकस्ड असता. ते तुमच्या टेस्टोस्टेरोन ऑप्टिमाइज्ड असल्याचं इंडिकेटर असतंय. जेव्हा टेस्टोस्टेरोन ऑप्टिमाइज्ड असतं तेव्हा सुद्धा सेक्शुअल थॉट्सची फ्रिक्वेन्सी हाय असते, डिझायर हाय असतं, लिबिडो हाय असतो. सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन पण टेस्टोस्टेरोन ड्रिव्हन असतं. जेव्हा आपण सेक्शुअल परफॉर्मन्सच्या बद्दल बोलतो तेव्हा एंड ऑर्गन्स जे असतात, म्हणजे पिनिस आहे, टेस्टिस आहे, इतर जे ऑर्गन्स आहेत, सेमिनल वेसिकल्स आहे, प्रॉस्टेट आहे, ते सेन्सिटिव्ह होतात त्यांची कामं व्यवस्थित करायला. सो फॉर एक्झाम्पल, कमी झालेलं टेस्टोस्टेरोन कोणाकडे बघून कसं ओळखायचं? नंबर वन, ते त्यांची ड्राईव्ह कमी झालेली असते, एक आळस येत असतो त्यांच्यामध्ये, करावंसं वाटत नाही, मोटिवेशन. फक्त सेक्स नाही तर इतर गोष्टींचा पण आनंद उडालेला असतो. ओके. मग पोटाचा घेर थोडासा फ्लॅबी असतो, मसल वेस्टिंग व्हायला लागतं. टेस्टोस्टेरोन कमी व्हायला लागलं की पोटाचा घेर वाढलेला असतो पण हात आणि पाय काडीसारखे व्हायला लागतात. मग त्यांना सांगितलं खुर्चीमध्ये उठा बशा करा तर जमत नाही, उठावंसं वाटत नाही, थकल्यासारखं होतं, दिवसभराचं काम पेलवत नाही. मग जेव्हा तुम्हाला ॲव्हरेज गोष्टी जमत नाही तर युजली त्याचा सेक्स आणि परफॉर्मन्सवरती फरक पडत असतो. त्याच्याही आधी बहुतेक लोकांना डायबिटीस डायग्नोज होतो किंवा काहीतरी कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम किंवा लिपिड्स ॲबनॉर्मल होतात किंवा थायरॉइड डिस्फंक्शन सुरू होतं किंवा मग फ्रिक्वेंटली आजारी पडायची पॉसिबिलिटी असते. लिबिडो आणि डिझायर कमी युजली ह्याच्यानंतर दिसायला लागतं. ते आधी ते मेंटेन होत असतं, कारण काय फिजिकल इंटरॅक्शन किंवा एन्व्हायरमेंट अप्रोप्रिएट असली तर सेक्स सिकिंग बिहेवियर अजून असतं. आणि बरेच वेळा असं होतं की मिड लाईफ क्रायसिस असते, 40s-50sमध्ये लोक स्वतःला प्रूव्ह करायला बघतात, मी एवढा म्हातारा नाही आहे, बघा माझं सेक्स ड्राईव्ह चांगलं आहे. मग त्याच वेळेला घडत असतं, बरेच वेळा अफेअर्स घडतात किंवा तसल्या स्टिम्युलेटिंग गोष्टी जाऊन शोधायचा विचार यायला लागतो किंवा पॉर्नचं कन्झम्पशन वाढतं, मॅस्टरबेशनची पॉसिबिलिटी वाढायला लागते. तर हे जे सायकोलॉजिकल इफेक्ट्स आहेत ते कॉरिलेट होत असतात ह्या ट्रेंडला, डिक्रीजिंग टेस्टोस्टेरोनच्या. सगळ्यात ऑब्व्हियस टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी म्हणजे मसल लॉस, सार्कोपिनिया आपण जे म्हणतो, आणि ते खूप रॅपिडली 60 नंतर दिसायला येतं. 50s-60sच्या नंतर खूप फास्ट दिसायला होतं आणि जसं टेस्टोस्टेरोनचे लेवल्स ड्रॉप होतात तसंच हार्ट डिझीजचं रिस्क पण तेव्हा वाढलेलं लागतं. बरं. सो ह्या आपल्याला लक्षात येतं की जे हॉर्मोन्स असतात सगळे एकमेकांशी कोरिलेटेड असतात. पुरुषांनी जेव्हा
तेव्हा ते फिटनेसवरती जेव्हा फोकस करतात, नॉट ओव्हर फिटनेस. बाहेरनं घेतलेलं टेस्टोस्टेरॉन नकोय आपल्याला. जेव्हा आपल्या शरीराने प्रोड्यूस केलेलं जेव्हा टेस्टोस्टेरॉन ऑप्टिमाइज्ड असतं तेव्हा मसल मास चांगला असतो, पॉश्चर चांगलं असतं, इरेक्ट वॉक असतो. मग तेव्हा खांदे झुकलेले, पाठ वाकलेली, पोट सुटलेलं असं नाही दिसत. सो बाहेरच्या अपिअरन्सवरनं काही लेवलपर्यंत आपण ओळखू शकतो की टेस्टोस्टेरॉन डिक्लाइन आहे. सगळ्यात ऑब्व्हियस साईन आहे मसल लॉस. मॅडम, तुम्ही मसल लॉस म्हणताय, तर अनेक पुरुषांना असं वाटतं की जिम किंवा सप्लिमेंट्स, प्रोटीन शेक्स किंवा प्रोटीन पावडर्स, तर या सगळ्या गोष्टींमुळे आणि इंजेक्शन्स, तर या सगळ्या गोष्टींमुळे टेस्टोस्टेरॉन वाढवता येऊ शकतं. तर याविषयी सांगाल? हा ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट प्रश्न एवढ्या करता आहे की रिसेंटलीच एक माझी कलिग आहे, तिच्या ओळखीतले एक गृहस्थ, त्यांची डेथ झाली हार्ट डिझीजनी. 40-41 वय होतं आणि त्यांनी रिसेंटली त्यांनी बॉडी बिल्डिंग सुरू केलं होतं आणि त्याच्याकरता ते इंजेक्शन्स घेत होते टेस्टोस्टेरॉनचे. कुठल्याही मेडिकल चेकअप न करता, आपलं बेसिक फिटनेस न बघता, अर्थात ते स्मोकर पण होते, अल्कोहोल पण खूप प्यायचे, त्यामुळे ते पण एक रिस्क फॅक्टर्स होते त्यांच्या हार्ट डिझीजसाठी, नुसते इंजेक्शन्स नाही. पण आपलं बेसिक हेल्थ चेकअप न करता कुठल्याही एक्सटर्नल सोर्समधनं अति एक्सरसाइज करणं, इंजेक्शन्स घेणं, सप्लिमेंट्स घेणं, हे धोकादायक ठरू शकतं. कारण आपली जी लाईफस्टाईल आहे त्याचा ह्या गोष्टींवरती परिणाम किती होतो आहे ह्याच्याबद्दल बरीच लोक इग्नोरंट असतात किंवा त्यांना ते ऐकूनही घ्यायचं नसतं. त्याच्याकरताच त्याला आपण ॲडिक्शन्स म्हणतो. ते फास्ट फूडचं ॲडिक्शन असो, अल्कोहोलचं असो, स्मोकिंगचं असो, ड्रग्सचं असो किंवा हॉर्मोन्सचं असो. कारण की आपल्याला एक फंक्शन हॉर्मोन्स, दोन्ही इस्ट्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉनचं एक महत्त्वाचं फंक्शन असं असतं आहे की जेव्हा आपण ते हॉर्मोन घेतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये एक बूस्ट येते, एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं आणि त्या फिलिंगच्या क्रेविंगमध्ये सुद्धा खूप लोक हे इंजेक्शन्सच्या मागे लागतात की तरतरी येते, चांगलं वाटतं. तर जिम सप्लिमेंट्स बरेच वेळा त्याच्यामध्ये सोय प्रोटीन्स असतात, सोय आयसोलेट्स असतात, कधी कधी व्हे प्रोटीन्स आयसोलेट्स असतात. तर एक गोष्ट लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे की आपण प्रोटीन वाढवणं हे महत्त्वाचं आहे. प्रोटीन बूस्ट केल्याने टेस्टोस्टेरॉन बूस्ट होतं हे खरं आहे, पण त्या प्रोटीनच्या क्वालिटीवरती पण खूप अवलंबून असते की त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती अजून काय काय घडत असतो. फॉर एक्झाम्पल डेअरीचे जे ऑरिजिन्स असतात प्रोटीनचे, तुम्हाला माहिती आहे माझं डेअरीवरचं जे ओपिनियन आहे ते. पण डेअरी हे काय आहे, एका आईने तिच्या बाळासाठी प्रोड्यूस केलेलं दूध आहे. ते त्या बाळाच्या ग्रोथसाठी आहे, म्हणजे त्या प्रॉडक्टमध्ये त्या बाळाच्या वाढीसाठी जे हॉर्मोन्स किंवा जे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत ते इन्क्लुडेड आहेत. त्यांना आपण ग्रोथ फॅक्टर्स म्हणतो. तर हे जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत हे एक प्रकारचे हॉर्मोन्सच्या बरोबर काम करणारे घटक असतात. त्या हॉर्मोनला फॅसिलिटेट करतात किंवा त्या हॉर्मोनचं ॲक्शन ॲम्प्लिफाय करतात. तर ग्रोथ फॅक्टर्स सेल्सला वाढवतात हे खरं आहे. त्यामुळे व्हे प्रोटीन किंवा इतर प्रोटीन जेव्हा तुम्ही एक्सरसाइजच्या बरोबर कंबाईन करता तेव्हा तुमचं अझम्पशन असतं की तुमचं मसल मास वाढेल. ते दरवेळेला खरं असतंच असं नाही, कारण की त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते तुमच्या इतर ऑर्गन्सवरती होत असतात. मग तुमच्या लिव्हरवरती, थायरॉइड फंक्शनवरती, इम्युन फंक्शनवरती त्या ग्रोथ फॅक्टर्सचा इफेक्ट होत असतो. इस्ट्रोजेनायझेशन बऱ्या प्रमाणात होत असतं. सो तुमचं जे प्रोटीन सोर्स आहे त्याची जी क्वालिटी आहे त्याच्याकडे बघून ते प्रोटीन यूज करावं. फॉर एक्झाम्पल सोय प्रोटीन आहे, हे इस्ट्रोजेनायझेशन वाढवतं. तर जरी तुम्हाला प्रोटीन मिळत असलं तरी त्याचं जे साईड इफेक्ट आहे त्याचा की तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन वाढणार आहे, म्हणजे जो टेस्टोस्टेरॉनचा इफेक्ट तुम्हाला यायला पाहिजे तो येणार नाही आहे. सेम थिंग टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन्स त्यामुळे होऊ शकते की तुमचं जे इनहेरंट टेस्टोस्टेरॉन आहे ते सप्रेस होतं. आणि हे यंग पुरुषांमध्ये आपण जेव्हा बघतो जिममध्ये जाऊन मसल मास वाढवणारे, आज तो खूप ट्रेंड आहे की मॉडेलसारखं दिसायला पाहिजे, सिक्स पॅक यायला पाहिजे, पेक्स वाढायला पाहिजेत. पण त्याच्यासाठी जेव्हा आपण इंजेक्शन्स घेतो तेव्हा स्वतःचे जे टेस्टिस आहे आणि हॉर्मोन प्रोडक्शन आहे ते थांबायची शक्यता आहे आणि ते
टेस्टिसच्या ॲबनॉर्मॅलिटीजसाठी रिस्पॉन्सिबल होऊ शकतं. त्यामुळे यंग मुलांनी जोपर्यंत फुल्ली टेस्टेड नाही आहेत, जोपर्यंत त्याचं इंडिकेशन नाही आहे, तुमच्या डॉक्टरांनी जोपर्यंत ते प्रिस्क्राईब केलं नाही आहे, तोपर्यंत टेस्टोस्टेरोन इंजेक्शन्स किंवा ट्रीटमेंट्स किंवा गोळ्या घेऊ नये. सेम वे डिझायर, मला माझं डिझायर वाढवायचं आहे, मला इतर मुलांचं ते सेक्स किती जास्त करतात, मला सेक्स वाढवायचं आहे, मला टेस्टोस्टेरोनचे इंजेक्शन्स द्या, तर हा कॉन्सेप्ट आणि हे प्रेमिसच चुकीचं आहे. कारण की दोन्ही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये डिझायर फॉर सेक्स, लिबिडो, हे आपण पूर्वी लिबिडो आणि डिझायरचे डिफरन्सेस पण बोललेलो आहोत. खूप सगळे व्हॅरिड इन्फ्लुएन्सेस आहेत ज्याच्यामुळे हे वाढतं किंवा कमी होतं. तर त्या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लोरेशन करून, टेस्टिंग करून मग डिसिजन घेतलेलं वेगळं पडतं. तर स्वतःच्या मनाने कधीही कुठलेही हॉर्मोन्स घेऊ नये जोपर्यंत कुठल्या तरी डॉक्टरनी प्रिस्क्राईब नाही केलं. आणि प्रिस्क्राईब केलेले हॉर्मोन्स आपल्या मनाने पण घेऊ नये. त्याच्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं, टेस्ट करणं गरजेचं असतं, त्याचे इफेक्ट्स बघणं गरजेचं असतं. दोन्ही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ब्रेन हेल्थमध्ये, मसल बिल्डिंगमध्ये, बोन हेल्थमध्ये, हार्ट हेल्थमध्ये, लिव्हर हेल्थमध्ये, लिपिड मेटाबॉलिझममध्ये. तो थायरॉईडच्या बरोबर काम करतो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला हेल्थी ठेवण्यामध्ये. लिबिडोच्यासाठी महत्त्वाचा असतो, परफॉर्मन्ससाठी महत्त्वाचा असतो. पण ह्याचा अर्थ नाही आहे की तो बाहेरनं घेतला तरच इफेक्टिव्ह असतो. काही दोन्ही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तुम्ही तुमचं सर्केडियन रिदम रिस्टोर केल्याने, म्हणजे तुमचे कॉर्टिझॉल लेवल, स्ट्रेस लेवल कमी केल्याने, तुमचे न्यूट्रिशनल लेवल ऑप्टिमाइज केल्याने, एक्सरसाइज ऑप्टिमाइज केल्याने आणि त्याचं टायमिंग पण खूप तितकंच महत्त्वाचं आहे. झोप ऑप्टिमाइज केल्याने तुमची इनहेरंट टेस्टोस्टेरोन लेवल्स तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ते इनहेरंटली इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुमचं मसल मास इम्प्रूव्ह होणं, सेन्स ऑफ वेलबिईंग इम्प्रूव्ह होणं, व्हायटॅलिटी इम्प्रूव्ह होणं, मोटिवेशन, ड्राईव्ह, फोकस, ब्रेन हेल्थ आणि त्याच्यामुळे होणारे जे लिबिडो वाढतो आणि डिझायर वाढतं, त्याच्या कॉन्सिक्वेन्समुळे तो खूप महत्त्वाचा ठरतो. मॅडम, आता स्त्रियांचा विचार केला म्हणजे इस्ट्रोजनविषयी जर आपण बघितलं तर इस्ट्रोजन डेफिशियन्सी ड्युरिंग मेनोपॉज याच्याबद्दल आपण बोललेलो आहे आधी. पण तरी इस्ट्रोजन हे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये कसं मॅटर करतं किंवा त्याचा परिणाम कसा दिसतो? हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा विषय आहे. कारण काय इस्ट्रोजन हे किंवा टेस्टोस्टेरोनसुद्धा पुरुषांमध्ये, पण इस्ट्रोजनसुद्धा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जो फरक आहे तो जाणवणं महत्त्वाचं आहे. स्त्रियांमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरोन असतं, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन पुरुषांच्या प्रमाणात खूप जास्त असतं आणि ते सिक्लिकल असतं. आता आपण जेव्हा रिदमबद्दल बोलतो, सर्केडियन रिदम, हे आपण हॉलिस्टिकली बघितलं तर फक्त सकाळ आणि संध्याकाळ होणं हे सर्केडियन नसतं, तर सीझन्स पण असतात. उन्हाळा, पावसाळा, पाऊस, फॅमिन, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल सिक्वेन्सेस पण असतात. ग्रीन्स जास्त येणं, फ्रूट्स जास्त येणं, नट्स अवेलेबिलिटी असणं, हे सीझनल सायकल्स असतात. फूड सायकल्स असतात. त्याच्यामध्ये काही काळासाठी जेवण न मिळणं हा पण एक सायकल असतो. मग ह्या सायकल्सला मिमिक करणारे सुद्धा आपले हॉर्मोन सायकल्स असतात. तर स्त्रियांमध्ये ही जी सायक्लिसिटी आहे ही खूप डेलिकेट असते. ही ॲक्च्युली स्त्रियांचे जे हॉर्मोन्स असतात ते सकाळी आणि संध्याकाळी पण वेगळे असतात. बहुतेक स्त्रियांना माहिती असते की मंथ टू मंथ सायकल्स चेंज होतात किंवा दर 15 दिवसाला चेंज होतात, ऑव्ह्युलेशनमुळे सायकल चेंज होतात. पण खूप कमी स्त्रियांना माहिती असते की सकाळ संध्याकाळमध्ये पण त्यांचे हॉर्मोन्स बदलत असतात. सकाळ संध्याकाळ तुमचं कॉर्टिझॉल लेवल, तुमचे टेस्टोस्टेरोन लेवल्स तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवल्सप्रमाणे चेंज होत असतात. त्याचाच इम्पॅक्ट तुमच्या इस्ट्रोजन लेवल्सवरती होत असतो, त्याचाच इम्पॅक्ट तुमच्या ओव्हॅरियन फंक्शनवरती होत असतो. आपण जे प्रॉब्लेम्स बघतो अर्ली मेन्स्ट्रुएशनचे किंवा ब्रेस्ट डेव्हलपमेंटचे, ब्रेस्ट लंप्सचे, किंवा आपण लवकर होणारा ब्रेस्ट कॅन्सर जर बघितला, पॉलिसिस्टिक ओव्हरीज बघितले, एन्डोमेट्रिओसिस बघितले, फायब्रॉइड्स बघितले, तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे हायपर इस्ट्रोजनायझेशन किंवा एक्सेसिव्ह कंटिन्युअस इस्ट्रोजनचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे काय की आजचं जे एन्व्हायरमेंट आहे ते खाण्यापिण्यातनं असो, पाण्यातनं असो, पेस्टिसाइड्स असो, पोल्युशन असो, या सगळ्यांचं जे इस्ट्रोजनायझेशन आपण आधी मुलांमध्ये म्हणालो तेच आपण स्त्रियांमध्ये बघतोय. पण त्याचं जे प्रमाण आहे किंवा क्वांटिटी आहे
बिकॉज आपलं शरीर, स्त्रियांचं शरीर इस्ट्रोजन प्रोडक्शनसाठी डिझाईन्ड आहे आणि जे एंड ऑर्गन्स आहेत ते इस्ट्रोजन सेन्सिटिव्ह आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम जास्त दिसतो त्या इस्ट्रोजनायझेशनचा. त्यामुळे स्त्रियांमध्ये परफ्युम्सचा दुष्परिणाम, पेस्टिसाईड्सचा दुष्परिणाम, मेकअप, इतर प्रॉडक्ट्समधनं, लिपस्टिक्सच्या प्रॉडक्ट्समधनं पोटात शिरणारे किंवा अंगात शिरणारे पेट्रोकेमिकल्स किंवा आपले जे कुकिंग सिस्टम्स आहेत, युटेन्सिल्स आहेत किंवा कुकिंग प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये जे भेसळ होते, ॲडिटिव्स होतात, त्याच्यामुळे होणारे जे हॉर्मोन डिस्फंक्शन आहे ते स्त्रियांच्या इस्ट्रोजन फंक्शनमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतात. कारण काय, त्यांचे एंड ऑर्गन सेन्सिटाईज्ड असतात इस्ट्रोजनच्या इफेक्टसाठी. तसंच जेव्हा आपण विचार करतो त्या शरीराचा, तुमचं शरीराचं प्रत्येक सेल त्या इस्ट्रोजनला सेन्सिटिव्ह असतं. अगदी केसाचं प्रोडक्शन, डोळ्याची जी वेटनेस असते, नाकाचं जे स्मेल सेन्स असते, जिभेची टेस्ट सेन्स असते, कानामधला जो वॅक्स तयार होतो तो, तुमचं थायरॉइड फंक्शन, तुमची इम्युन फंक्शन, हार्ट फंक्शन, लिव्हर फंक्शन, गट फंक्शन, तुमचे मसल्स, तुमचे पेल्विक फ्लोअर, वजायनाची लुब्रिकेशन जे असते, क्लिटरसचे जे ब्लड फ्लो असतं, ते सगळं त्याच्याशी क्लोजली रिलेटेड असतं. जेव्हा मग इस्ट्रोजन डिस्फंक्शन सुरू होतं तेव्हा आपल्याला स्त्रियांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. मग अचानकच वरच्या ओठावरती एक्सेस टेस्टोस्टेरोन जेव्हा दिसतं, अशाच हॉर्मोन बाइंडिंग प्रॉब्लेम्समुळे एक्सेसिव्ह केस येणं ओठावरती किंवा दाढी मिशा येणं, ते ओव्हेरियन जे हॉर्मोन बॅलन्स असतो तो डिस्टर्ब होतो. तिथे इस्ट्रोजनच्या ऐवजी टेस्टोस्टेरोन जास्त प्रोडक्शन वाढतं, त्याच्यामुळे ऑव्ह्युलेशन ब्लॉक होतं, मग पॉलिसिस्टिक ओव्हरीज, मग इन्फर्टिलिटी, मग ब्रेस्ट लम्प्स येणं, मग लिव्हर प्रॉब्लेम्स येणं, त्याचाच कॉम्प्लिकेशन थायरॉइड डिस्फंक्शन होणं. हे सगळे आपल्याला एक्सटर्नल जे आजार असतात हे ह्या गोष्टींमुळे मॅनिफेस्ट होत असतात. जेव्हा इस्ट्रोजन डेफिशियन्सी होत असते, फॉर एक्झाम्पल मेनोपॉजच्या वेळेला, त्यावेळेला पण हे प्रॉब्लेम जास्त दिसून येतात कारण की रिलेटिव्हली अँड्रोजन एक्सेस असतं. मग त्याचा सेक्सवरती कसा परिणाम होतो, तर आपण बघतो की बरेच वेळेला मेनोपॉजमध्ये कधी कधी लिबिडो इन्क्रीज होतो, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. त्याची बरीच कारणं असतात, सायकोलॉजिकल कारणं पण असतात, पण हा एक कारण हॉर्मोनल असू शकतो त्याच्यामध्ये, की डिझायर कमी होण्यात पण ह्याचा प्रॉब्लेम असतो आणि डिझायर वाढण्यात पण हा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांचं प्रमाण का खूप जास्त असतं. तर मेनोपॉजच्या नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे जे स्ट्रक्चर्स चेंज होतात, जे इस्ट्रोजन डिपेंडंट असतात, ते रिॲक्ट करत असतात. मग इस्ट्रोजनचे जे रोल असतं बोन डिपॉझिशनमध्ये किंवा हार्ट हेल्थमध्ये, एक अँटीऑक्सिडंटचा रोल असतो इस्ट्रोजनचा, तो अचानक कमी होतो. तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला प्रीमेच्युअर मेनोपॉज होणाऱ्या बायकांमध्ये पण दिसतं, इदर सर्जरीमुळे, कॅन्सरमुळे, ट्रीटमेंट झाल्यामुळे, ओव्हरीमध्ये काही ट्युमर्स झाल्यामुळे जेव्हा आपण ओव्हरीज काढतो त्यांच्यामध्ये जेव्हा प्रीमेच्युअर मेनोपॉज होतो, काही जेनेटिक कारणांमुळे जेव्हा प्रीमेच्युअर मेनोपॉज होतो. तर अशा सगळ्या इश्यूजमध्ये जेव्हा हे प्रॉब्लेम्स मॅग्निफाय होतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की इस्ट्रोजनचा किती महत्त्वाचा रोल असतो आपलं शरीर मेंटेन करण्यासाठी. पर्टिक्युलरली स्त्रियांच्या ब्रेन हेल्थमध्ये इस्ट्रोजनचं खूप महत्त्व असतं. हे पर्टिक्युलरली मेनोपॉजच्या स्टडीजमधनं आपल्याला लक्षात आलेलं आहे. कारण की आज आपण इतकं आपलं आयुष्यमान वाढलं आहे. इंडिया जेव्हा इंडिपेंडंट झालं 1945मध्ये 47मध्ये, तो जो काळ आहे 40sचा, त्याच्यामध्ये स्त्रियांचं एक्सपेक्टेड लाईफ एक्सपेक्टन्सी 37, 38, 40 पण नव्हतं. पुरुषांचं 45 होतं. म्हणजे मेनोपॉज इवन अमंग इंडियन विमेन ही एक रिसेंट आहे गोष्ट, की स्त्री आता आजची लाईफ एक्सपेक्टन्सी 79 इयर्स आहे, पुरुषांची 78, 79 इयर्स आहे. सो हे जे एक्स्ट्रा 40-50 वर्ष आपण मेनोपॉज नंतर जगतोय, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करण्यासाठी आपल्याला आपल्या लाईफस्टाईल आणि हॉर्मोन्सकडे खूप क्लोजली बघणं गरजेचं आहे. कारण की ही जी डेफिशियन्सी आहे इस्ट्रोजनची, ही परमनंट आहे, ही रिव्हर्सिबल नाही आहे. हो, मेनोपॉज रिव्हर्स करता येतो का? नाही. तुमच्या इव्होल्युशनरी प्रोसेस आहे ती, ते बंद पडणार आहेत, ती अंडी तिथे संपणारच आहेत, इस्ट्रोजन डेफिशियन्सी होणार आहे. ह्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी तुम्हाला जे जे चेंजेस करावे लागतात ते ॲक्च्युली तुम्हाला 20s-30sमध्येच करायला पाहिजेत. आजारी पडल्यानंतर स्त्रियांसाठी युजली इट इज टू लेट. फॉर एक्झाम्पल, हिप फ्रॅक्चर्स स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होतात पुरुषांपेक्षा, इस्ट्रोजन डेफिशियन्सी रिलेटेड. आणि स्त्रियांमधलं जे टेस्टोस्टेरोन प्रोड्यूस करायचं जे ऑर्गन आहे म्हणजे ओव्हरीज, ते जेव्हा बंद पडतात मेनोपॉजमध्ये,
स्त्रियांमधलं टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सीपेक्षा जास्त घातक ठरते त्यांच्या मसल लॉसमध्ये. सो तीच सपोज एकाच वयाच्या पुरुषाला आणि स्त्रीला आपण घेतलं तर ती जेव्हा स्त्री मेनोपॉझल होते तिच्यामध्ये जे टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सीमुळे मसल लॉस होतो तो त्या पुरुषाच्या ग्रॅज्युअल टेस्टोस्टेरॉन कमी होणाऱ्या मसल लॉसमुळे खूप फास्ट असतो. आणि त्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात, फॉल्स आहे, फ्रॅक्चर्स आहेत, ते आपल्याला स्त्रियांमध्ये जास्त दिसतात. कारण की टेस्टोस्टेरॉन त्यांच्या बोन हेल्थसाठी पण महत्त्वाचा असतो. थायरॉइड हेल्थ हे मेनोपॉजच्या वेळेला खूप सिग्निफिकंटली वाढतं, थायरॉइड ॲबनॉर्मॅलिटीज. तर थायरॉइड हेल्थ हे तुमच्या हार्टसाठी पण इम्पॉर्टंट आहे, लिव्हरसाठी पण आहे आणि बोन हेल्थसाठी पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन डेफिशियन्सी मेनोपॉजच्या नंतर होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मॅग्निफाईड असतात कम्पेअर्ड टू मेन. तर हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याला कॉम्बॅट करण्यासाठी जे जे ॲक्टिव्हिटीज करणं महत्त्वाचं आहे ते 20s-30s मध्येच सुरू व्हायला पाहिजे. परवाच एक कपल आले होते, अहो हिचा जो प्रॉब्लेम आहे ना तो ते 30शीपासून चालू आहे, आत्ता नाही झालेला. म्हणलं हे पुरुषांना एज्युकेट करायचा प्रश्न आहे की मेनोपॉज रिलेटेड हॉर्मोन चेंजेस जे आहेत ते फक्त पिरियड्स थांबण्याच्या वेळेला नसतात होत, त्याच्या आधी जवळजवळ 10 वर्ष सुरू होतात आणि जवळजवळ 10 वर्ष त्याच्यानंतर कंटिन्यू होत असतात. आणि त्याचा जो साईड इफेक्ट आहे, जे परिणाम आहेत ते 70s, 80s, 90s पर्यंत चालू राहतात, कंटिन्युअस असतात आणि ते प्रोग्रेसिव्हली डिटेरियर होतात जोपर्यंत आपण डेली ॲक्शन घेत नाही त्याला काउंटरॅक्ट करायचं. म्हणजे मसल बिल्डिंग, प्रोटीन ऑप्टिमायझेशन, ॲक्टिव्हिटीज, एक्सरसाइज, मेंटल हेल्थ प्रिझर्वेशन ही एक डेली ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी स्त्रियांसाठी कितीतरी पटीने गरजेची पडते कम्पेअर्ड टू मेन. अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की बहुतेक स्त्रियांना काळजी वाटते की अरे माझं पोट सुटलं आहे किंवा ओबेसिटीचा इश्यू आहे. तर हे लक्षात घेणं पण महत्त्वाचं की फॅट पण एक एंडोक्राईन ऑर्गन आहे. फॅटमध्ये पण हॉर्मोन्स बनत असतात आणि स्टोअर होत असतात. तर फॅटचे जे हॉर्मोन्स असतात, फॉर एक्झाम्पल ॲपेटाईट सप्रेशनमध्ये, ॲपेटाईट रेग्युलेशनमध्ये, मग इस्ट्रोजन प्रोडक्शनमध्ये, टेस्टोस्टेरॉनमध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो फॅटचा. टिपिकली बायकांमध्ये जेव्हा ओव्हरीजमधनं इस्ट्रोजन प्रोडक्शन कमी होतं त्यावेळेला पोटावरची जी फॅट असते, चरबी असते, ती थोडंफार प्रमाणात इस्ट्रोजन प्रोडक्शन टेक ओव्हर करते. खूप सगळ्यात चांगलं टेस्टोस्टेरॉन नसतं म्हणून त्याचा एक प्रॉब्लेम असतो. पण ते एक कारण असतं की जसं स्त्रिया मेनोपॉजमधनं जायला लागतात त्याचं पोटावरची चरबी कमी करणं कठीण व्हायला लागतं. तसंच पुरुषांमध्ये पण आहे. जसं जसं त्यांचं पोट सुटतं आणि पोटावरची चरबी वाढते ते इस्ट्रोजन प्रोडक्शनसाठी ते एक निमित्त होतं आणि त्यामुळे सुद्धा टेस्टोस्टेरॉनचं सप्रेशन होत असतं, त्यामुळे सुद्धा मसल लॉस होत असतो. तर ज्या पुरुषांना त्यांचं टेस्टोस्टेरॉन इम्प्रूव्ह करायचं त्यांनी पण पोटाचा घेर कमी करणं गरजेचं असतं. ज्या स्त्रियांना त्यांची हेल्थ ऑप्टिमाइज करणं आहे त्यांनी पण त्यांचा पोटाचा घेर कमी करणं इम्पॉर्टंट असतं. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काही आपल्याला पॅरामीटर्स दिलेत पोटाच्या घेरासाठी, 35 इंचेस बायकांसाठी आणि 38 इंच पुरुषांसाठी. पोटावरची चरबी आणि हृदयाच्या भोवतीची चरबी आहे, आपल्या लिव्हरच्या भोवतीची चरबी आहे, ते सगळे हॉर्मोन सेन्सिटिव्ह फॅट सेल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. ते स्ट्रेस रिलेटेड असो किंवा मग रिप्रोडक्टिव्ह फंक्शनशी रिलेटेड असो, इस्ट्रोजन असो, टेस्टोस्टेरॉन असो. फॅटमधनं प्रोड्यूस होणारे हॉर्मोन्स इतके आहेत ते अजून सगळे डिस्कवर नाही झालेले. दर 6 महिन्याला कुठले नवीन हॉर्मोन्स फॅटमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायला मिळतात. तर फॅट हे इन्सुलिन रेग्युलेशन, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर्सच्या रेग्युलेशन, कॅन्सर प्रोड्युसिंगच्या कॅपॅसिटीसाठी, आपल्या इम्युन फंक्शनसाठी, ॲपेटाईट रेग्युलेशनसाठी, हार्ट हेल्थसाठी, ब्लड वेसल्सच्या रेग्युलेशनसाठी, आपले रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्ससाठी जे कोलेस्ट्रॉल स्टोअर्स असतात, ते आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स हिंडत असतात त्याला ग्रॅब करून ठेवण्यासाठी, म्हणजे आपल्या हार्ट आणि ब्रेनवरती त्याचा परिणाम होत नाही. तर फॅटचे खूप अनेक रोल्स आहेत हॉर्मोन प्रोडक्शनमध्ये, हॉर्मोन रेग्युलेशनमध्ये आणि ओव्हरऑल लाईफच्या क्वालिटीमध्ये. सो बॉडी फॅट मॅनेजमेंट आणि अंडरस्टँडिंग आणि आपला ओबेसिटीचा जो एपिसोड आहे तो जरूर लोकांनी ऐकावा. हे आपल्या हॉर्मोनल वेलबिंगसाठी खूप क्रुशियल ठरतं. आपल्या डाएटमध्ये हेल्थी फॅट्स असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या ब्रेन हेल्थसाठी आणि हॉर्मोन हेल्थसाठी. तर
काही झालं तरी लो फॅट डाएट करायचं नाही आहे. पण हाय फॅट म्हणजे काय, तर तुम्ही तळलेला पदार्थ खाल्ल्यामुळे हाय फॅट डाएट आहे, ही चुकीची गोष्ट आहे. तर जे फंक्शनल मेडिसिन प्रॅक्टिस करतात, इंटिग्रेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिस करतात, असे जे क्लिनिशियन्स आहेत, त्यांना तुमची फंक्शनल ब्लड लिपिड केमिस्ट्री वाचता येते. त्याच्यावरनं वेगवेगळे टेस्ट असतात, ज्याच्यावरनं ठरते की तुमचं लिव्हर फंक्शन कसं आहे, तुमचं फॅट मेटाबॉलिझम कसं आहे. ते फक्त तुमच्या ओव्हरऑल कोलेस्ट्रॉल लेवलवरती अवलंबून नसतं. काही अनेक असे टेस्ट पण आहेत जे तुमच्या व्हॅस्क्युलर हेल्थला असेस करू शकतात. मग त्याच्यावरनं पण ठरू शकते की ॲक्च्युली तुमचं फॅट हे हॉर्मोनल हेल्थसाठी किती इफेक्टिव्हली काम करते किंवा नाही करते. मॅडम, तुम्ही आत्ता बोलताना थायरॉईडचे उल्लेख केला 2-3 वेळा. म्हणजे थायरॉईड डिस्फंक्शन हे पण आज अनेक स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्येही दिसतं. तर याच्याबद्दल जरा सांगता आम्हाला की थायरॉईड डिस्फंक्शन नेमकं कशामुळे होतं आणि ते क्युरेबल आहे का, किंवा ती जी काही गोळी सुरू असेल तर ती बंद करणं शक्य आहे का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न एवढ्याकरता आहे की माझ्याकडे खूप रेग्युलरली पेशंट्स येतात, किंवा इवन जेव्हा पॉझिटिव्ह इंटेलिजन्स किंवा वाईल्ड फिटचे प्रोग्राम्समध्ये क्लायंट्स असतात, ते विचारतात, "हां, मला ना ते थायरॉईड बंद करायचं आहे बरं का, ते कसं रिव्हर्स करता येईल त्याचाच विचार करायचा आहे." आपल्याला कुठली तरी गोळी घ्यावी लागते ह्याचा अर्थ आपण आजारी आहोत, ही कुठेतरी समज आलेली आहे लोकांना. हे चांगली गोष्ट आहे हो. की लक्षात येतं की गोळी खाणं हा हेल्थचं चिन्ह नाही आहे. पण अशा लोकांना मी एवढंच रिअश्युरन्स देईन की थायरॉईड ही जी ग्रंथी आहे आपल्या गळ्यामध्ये असते, ती ग्रंथी, त्याचे 2 लोब्स असतात. त्याचे बरेच मिनरल्स आणि प्रोटीन्स महत्त्वाचे असतात थायरॉईड हॉर्मोन प्रोड्यूस करण्यासाठी. आणि थायरॉईड हॉर्मोनचा जो रोल असतो तो फक्त स्वतःच्या ग्लँडमध्येच नाही, कारण काय त्या फक्त ग्लँड एकटा थायरॉईड हॉर्मोनच नाही, तर त्याच्या मागे पण 2 ग्रंथी असतात, पॅराथायरॉईड हॉर्मोन्स म्हणून. ते एकत्र काम करणारे असतात. आणि थायरॉईड हॉर्मोन हे खूप महत्त्वाचं आहे अगदी कन्सेप्शनपासनं. म्हणजे ज्या आईचं थायरॉईड फंक्शन असते ते पण त्या बाळाचं डेव्हलपमेंट डिसाईड करतं. त्या बाळाचा मेंदू कसा असणार आहे, त्याची हार्ट हेल्थ कशी असणार आहे, त्याचं लिव्हर फंक्शन कसं असणार आहे, त्याचं गट कसं असणार आहे, त्याची बोन डेव्हलपमेंट कशी असणार आहे, त्याचे सेक्शुअल ऑर्गन्स ठीक असणार आहेत का नाहीत, त्याचं डेव्हलपमेंट ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी असणार आहे, त्याचं इंटेलेक्ट कसं असणार आहे, त्याची लॉन्जेव्हिटी कशी असणार आहे, हे त्या थायरॉईड फंक्शनवरती आईच्या आणि त्या बाळाच्या दोन्हीच्या डिपेंडंट होतं. ॲक्च्युली थायरॉईड हॉर्मोन हाही प्रोटीन आहे. त्याचं जे बेस घटक आहेत त्याचं आयोडीन आहे रिक्वायरमेंट, पण त्याच्याबरोबर खूप सगळे मिनरल्स इतर पण महत्त्वाचे असतात. त्याला ट्रेस मिनरल्स आपण म्हणतो. आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये काही प्रोटीन्स असतात जे हॉर्मोन्सला बाइंड करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतात. त्या प्रोटीन्सच्या लेवलवरती पण अवलंबून असतं की ते थायरॉईड हॉर्मोन किती अवेलेबल आहे वेगवेगळ्या ऑर्गन्ससाठी. तर हा एक क्रॅश कोर्स आहे थायरॉईड बायोलॉजीमध्ये, तर खूप त्याच्यामध्ये अडकू नये. एवढं लक्षात घ्यावं की थायरॉईड हा खूप थायरॉक्सिन, थायरॉईड प्रोडक्शन, थायरॉईड ग्लँड, त्याचे वेगवेगळे प्रकार, फ्री थायरॉक्सिन, T3, T4, ह्याचं अंडरस्टँडिंग खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि हे जितकी वर्ष ह्युमन बिंग्स प्लॅनेटमध्ये आहेत तितकी वर्ष त्यांना ह्या प्रॉब्लेमशी डील करावं लागलेलं आहे. त्यामुळे हा थायरॉईड डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम तुम्हाला जास्त लोकांमध्ये दिसत असला तरी तो नवीन नाही आहे. आपलं शिअर पॉप्युलेशन नंबर वाढल्यामुळे तोही प्रॉब्लेम मल्टिप्लाय झाला आहे. जसं हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम वाढला आहे, डायबिटीज वाढला, शिअर नंबर ऑफ पीपल वाढल्यामुळे सुद्धा थायरॉईड डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम वाढला आहे. आणि एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्समुळे आपली सॉईल खूप मिनरल्समध्ये डेफिशियंट आहे. आपल्याला एस्पेशली ह्या साऊथ ईस्ट एशियन रिजनमध्ये आपण प्रिडॉमिनंटली ग्रेन इटिंग नेशन्स आहोत, आपण प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन आहोत. ह्या कारणामुळे थायरॉईड हॉर्मोनला लागणारे जे घटक आहेत, थायरॉईड ग्लँडला हॉर्मोन प्रोड्यूस करण्यासाठी जे घटक आहेत ते रेग्युलरली मिळत नसल्यामुळे आपल्याकडे एक एंडेमिक प्रॉब्लेम, एंडेमिक म्हणजे कायमस्वरूपी असणारा हा डिझीज प्रोसेस आहे थायरॉईड प्रॉब्लेमचा. उलट काही भाग आहेत इंडियामध्ये जिथे ग्लँड खूप मोठी होते, हायपर थायरॉइडिझमचा प्रॉब्लेम आहे, हायपोथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम आहे, थायरॉईड रिलेटेड ट्युमर्सचा प्रॉब्लेम आहे, थायरॉईड रिलेटेड कॅन्सर्सचा प्रॉब्लेम आहे. असे खूप निरनिराळे प्रॉब्लेम्स थायरॉईड ग्लँडशी निगडीत आहेत. तर हे टेस्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या रिप्रोडक्टिव्ह स्टेजेसच्या टप्प्यांमध्ये, फॉर एक्झाम्पल ॲडोलेसन्समध्ये, प्युबर्टीच्या वेळेला, प्रेग्नन्सी प्लॅन करताना, प्रेग्नंट असताना आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला, मेनोपॉजच्या वेळेला आणि बोन हेल्थ आणि हार्ट हेल्थ बघताना, हे सगळे इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत जिथे आपण थायरॉईड फंक्शन मॉनिटर करणं गरजेचं आहे. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा प्युबर्टीच्या वेळेला
जेव्हा खूप स्ट्रेस आणि स्ट्रेन वाढतो, म्हणजे ऑक्युपेशन, आपण नवीन जॉब घेतो, मे बी हॉस्टेलला जातात मुलं, मे बी बाहेरचं खूप खाणं पिणं होतं, अल्कोहोल, स्मोकिंग, ड्रग इंटेक वाढतो, लिव्हर डिस्फंक्शन असायची शक्यता असते, किंवा जेव्हा आपण फर्टिलिटी टेस्टिंगचा विचार करतो त्यावेळेला, आणि मग पुढे जाऊन हार्ट हेल्थच्या रिलेटेड किंवा ब्रेन हेल्थच्या रिलेटेड जेव्हा आपण टेस्टिंग करतो तेव्हा थायरॉइड फंक्शनचं टेस्टिंग खूप महत्त्वाचं ठरतं. थायरॉइड फंक्शन डेफिशियन्सी किंवा डिफेक्ट्स ह्याच्यामध्ये खूप वाईड रेंज असतो टेस्टिंगचा. तो फक्त आयोडीन डेफिशियन्सीमुळे पण असू शकतो, आणि काही वेळेला अँटीबॉडीज म्हणजे ऑटो इम्युन थायरॉइड डिस्फंक्शन पण एक प्रकार असतो. म्हणजे आपलेच सेल्स आपल्या सेल्सला अटॅक करतात, त्याच्यामुळे हॉर्मोनची डेफिशियन्सी तयार होते. असे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघून सवय झाली आहे आता. कुठलाही डिस्फंक्शन ट्रीट करताना आपल्याला जर मेडिसिन्सची गरज असली तर थायरॉइड हॉर्मोन असा एक हॉर्मोन आहे की तुम्ही त्या डेफिशियन्सीला एका क्षणात किंवा 2-4 दिवसात पूर्ण करू शकत नाही. तर तुम्ही तुमचं मेडिसिन थांबवू नये, ते बंद करू नये. ते क्युरेबल आहे का नाही आहे ह्याचा इमिजिएटली प्रश्न नसतो. बरेचसे प्रॉब्लेम्स आपण रिव्हर्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऑटो इम्युन थायरॉइड डिझीज, हो हे रिव्हर्सेबल आहे. तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मॅनेजमेंटनी, डाएट चेंजनी, न्यूट्रिशनल स्टेटस इम्प्रूव्ह केल्याने बऱ्यापैकी तुम्ही रिव्हर्स करू शकता. जर तुम्ही अशा एरियामध्ये राहत असला जिथे तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होणार आहेत, आयोडीन डेफिशियन्सी इन पर्टिक्युलर होणार आहे, तर तुम्ही किती प्रमाणात रिप्लेस करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा सप्लिमेंटेशनच्या शिवाय किंवा ह्या थायरॉइड मेडिसिनच्या शिवाय नॉर्मॅलिटी येत नाही. तुमचं थायरॉइड हॉर्मोन तुमच्या ब्रेन फंक्शनसाठी, हार्ट फंक्शनसाठी, लिव्हर फंक्शनसाठी खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर त्या हॉर्मोनच्या तुम्हाला जे प्रिस्क्राईब केलेल्या गोळ्या आहेत त्याच्यामध्ये छेडछाड करू नये, खेळ करू नये. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती बंद करू नये. कारण काय, ते कॉन्सिक्वेन्सेस त्याचे खूप लॉंग रिचिंग, लॉंग लास्टिंग आहेत थायरॉइड डेफिशियन्सीची. एक स्टोरी सांगते. एक आमच्याच क्लिनिकमध्ये एक रिसेप्शनिस्ट होत्या. त्यांची मुलगी आली होती, कॉन्स्टंटली ड्राय स्किन होती तिला, अशी फ्लेकी स्किन, कायम फ्लेकी स्किन. मग अभ्यासात त्रास होणं, कॉन्सन्ट्रेशन न जमणं, कायम शाळेतनं टीचरचे काय तिला अभ्यासच करता येत नाहीत, मार्क कमी पडणं. मग ती म्हणायची नाही पण मला नीट दिसतच नाही, मग चष्मा लागला, मग पुढे बसायला लागली. थोडासा अभ्यास इम्प्रूव्ह झाला पण फारसं काही नाही. हळूहळू जेव्हा ॲक्च्युली ते डॉक्टरांकडे पोचले, ते पिरियड्स वेळेवरती सुरू होत नव्हते, रेग्युलर नव्हते, खूप कमी ब्लिडिंग व्हायचं, मग वजन वाढायला लागलं, अंगावर पायावरती सूज यायला लागली. हे सगळं जेव्हा लक्षात आलं, पिडियाट्रिशियनकडे जेव्हा दाखवायला गेले तेव्हा लक्षात आलं की खूप सिव्हिअर थायरॉइड डेफिशियन्सी तिला. हो, खूप सिव्हिअर, आणि ती ॲक्च्युली जन्मतःच असणार आहे तिला. तर आता आजच्या काळामध्ये ऑब्स्टेट्रिक केअर म्हणजे प्रेग्नंट बाईच्या केअरमध्ये नवीन जे गाईडलाईन्स आलेत आपल्या ऑब्स्टेट्रिक्स गायनेकॉलॉजीच्या सोसायटीजमधनं, आपण कन्सेप्शनच्या आधीसुद्धा स्त्रियांची थायरॉइड फंक्शन ऑप्टिमाइज करणं गरजेचं असतं. कारण की अगदी कन्सेप्शनपासनं फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर, जन्माला आल्यानंतर बाळाचं टेस्टिंग, हे सगळं खूप केअरफुली आता पब्लिक हेल्थ इनिशिएटिव्ह झालं आहे. इतकं इम्पॉर्टंट आहे थायरॉइड फंक्शन तुमच्या ओव्हरऑल फंक्शनिंगसाठी. सो थायरॉइड डिफेक्ट्स खूप मल्टिपल असतात, त्याची कारणं वेगवेगळी असतात. त्याचं ट्रीटमेंट जरी दिसायला वाटत असलं की गोळी चालू आहे, तर ती गोळी तुम्ही आपणहून बंद करू नका. ते रिव्हर्सेबल आहे का नाही हे तुम्ही ठरवू नका. तुम्ही ऑप्टिमाइज करा तुमच्या लाईफस्टाईलला, तुम्ही ऑप्टिमाइज करा तुमच्या स्लीप सायकलला, सर्केडियन रिदमला. तुम्ही शरीरावरती काय लावता, काय खाता पिता ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि जितकं तुम्ही ऑप्टिमाइज कराल तितकं तुमचं फंक्शन इम्प्रूव्ह होईल, आणि त्या थायरॉइड हॉर्मोनला वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती ॲक्शन द्यायला ते ऑर्गन्स रेडी असतील. हे जास्त महत्त्वाचं आहे. मॅडम, हा एपिसोडच सगळा खूप महत्त्वाचा ठरला. म्हणजे हॉर्मोन्सची ही नावं माहिती होती सगळी, पण ह्याचं आपल्या डे टू डे लाईफमध्ये किती महत्त्व आहे किंवा त्याचं फंक्शनिंग योग्य असणं हे आपल्या ओव्हरऑल हेल्थमध्ये किती महत्त्वाचं आहे, सेक्शुअल हेल्थमध्ये किती महत्त्वाचं आहे, हे तुम्ही अगदी सविस्तर एक्सप्लेन केलं. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर व्हजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast
is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.